मित्रांनो, आपण भाग पेढी पद्धती हे प्रकरण जे आहे हे प्रकरण आपण अभ्यासतोय. तर भाग पेढी म्हटल्यानंतर आपल्याला लवकर लक्षात येत नाही, परंतु डिपॉझिटरी म्हटल्यानंतर आपल्याला तिथे हे भाग पेढी म्हणजे काय हे आपल्या चटकन लक्षात येते. आता भाग पेढी पद्धती जी आहे तर ह्या प्रकरणामध्ये आपल्याला प्रामुख्याने भाग पेढी पद्धतीचा अर्थ, महत्त्व, फायदे आणि त्याचे घटक आणि भाग पेढी संबंधीच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा विचार आपल्याला करायचा आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण भाग पेढी पद्धती जी आहे त्या भाग पेढी पद्धतीचा अर्थ जो आहे तो अर्थ आपण बघितलेला आहे. आता भाग पेढीचा जर विचार केला गेला तर भाग पेढीचं कार्य आणि बँकेच्या कार्यामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये साम्य आपल्याला दिसून येते. बँकेमध्ये पैसे जे आहे ते पैशाचे व्यवहार होत आहेत किंवा पैसे सुरक्षित ठेवले जात आहेत, तर भाग पेढी जी आहे किंवा डिपॉझिटी जी आहे या डिपॉझिटीमध्ये तिथे भाग जे आहे हे भाग तिथे सुरक्षित ठेवले जात असतात आणि भागांचे व्यवहार जे आहे हे व्यवहार इथे डिपॉझिटी पद्धतीमध्ये होत असतात. आता तिथे जे आहे तर भौतिक स्वरूपातल्या प्रतिभूती आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातल्या प्रतिभूती याचाही आपण विचार केलेला होता. म्हणजे जे समहक्क भाग जे आहे ते समहक्क भाग किंवा अग्रहक्क भाग जे आहे ते अग्रहक्क भागांचा जर विचार केला गेला तर ते अग्रहक्क भाग, कर्जरोखे, बंधपत्र, तर हे सगळे जे दस्तऐवज आहे तर आपण बघतोय की भाग ही भागधारकाची संपत्ती आहे. त्याचप्रमाणे कर्जरोखे, कंपनीला कर्ज दिलेलं आहे. तर मग हे सगळे दस्तऐवज जे आहे हे सगळे दस्तऐवज आहे त्यांना आपण काय म्हणतोय? प्रतिभूती. मग ह्या प्रतिभूती भौतिक स्वरूपामध्ये असतात किंवा इलेक्ट्रॉनिक. भौतिक स्वरूपा म्हणजे आपण काय म्हणू शकतो की कागदाच्या स्वरूपामध्ये त्या दिल्या जात असतात. परंतु त्या सांभाळण्याच्या बाबतीमध्ये ज्या अडचणी आहेत त्या दृष्टीने विचार करून इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये या प्रतिभूती ज्या आहे या प्रतिभूती दिल्या जात असतात. आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये ह्या प्रतिभूती ज्या आहेत तर या प्रतिभूतींचं जतन, त्याचं व्यवहार करण्याचं काम जे आहे ते काम कोण करतंय? भाग पेढी पद्धती जी आहे ही भाग पेढी पद्धती हे कामकाज करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता आपल्याला बघायचं आहे की भाग पेढी पद्धतीचं महत्त्व. आता भाग पेढी पद्धतीचं महत्त्व जर बघितलं गेलं तर भागांशी संबंधित आहे आणि भागांचे व्यवहार जे आहे ते व्यवहार कुठे होत आहेत? तर भांडवल बाजारामध्ये किंवा भाग बाजार कशाशी संबंधित असणार आहे? भांडवल बाजार. मग भांडवल बाजार जो आहे या भांडवल बाजाराच्या यशस्वी कार्यामध्ये डिपॉझिटी किंवा भाग पेढीची भूमिका जी आहे ही भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आता आपल्याला भाग पेढी पद्धतीचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला तिथं विचारात घ्यायचं आहे. भाग पेढी पद्धतीचं महत्त्व. भागांचे व्यवहार भाग जे आहे तर भागांची विक्री जी आहे ती विक्री कशासाठी केली जाते? भांडवल उभारणीसाठी. मग भांडवल उभारणी जी आहे तर या भांडवल उभारणीचा जर विचार केला गेला तर भांडवल उभारणी जी आहे ती भांडवल उभारणी किंवा भांडवल उभारणीचे व्यवहार जे आहे ते व्यवहार साहजिकपणे कुठे होत आहे? भांडवल बाजारामध्ये. मग या भांडवल बाजाराच्या यशस्वी कार्यामध्ये भाग पेढी किंवा डिपॉझिटीची अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती भूमिका आपल्याला दिसून येतं आणि त्या अनुषंगाने आपण भाग पेढीचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपण तिथे सांगू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि पहिलं वैशिष्ट्य आपल्याला तिथे सांगता येईल की कागद विरहित प्रणाली जी आहे ती कागद विरहित प्रणाली आपल्याला तिथे दिसून येतं. आता कागदी स्वरूपातील प्रतिभूती जटिल आणि जास्त संख्येने कागदपत्रे हाताळण्याची समस्या दूर होते. आता कागदी स्वरूपातील प्रतिभूती पद्धती जी आहे तर त्याच्यामध्ये भागांचं, त्या प्रतिभूतींचं हस्तांतरण, खरेदी, विक्री, संक्रमण, तर यावेळेस जास्त संख्येने कागदपत्रांची हाताळणी करण्याची समस्या जी आहे ती समस्या किंवा एखादी प्रतिभूती गहाळ झाली तर ती परत मिळवण्यासाठी अनेक कागदपत्रांची पूर्तता जी आहे ती पूर्तता करावी लागत असते. मग तिथे भाग पेढीमध्ये हे सर्व कागदपत्र जे आहे किंवा ह्या सगळ्या प्रतिभूती इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये तिथे सांभाळल्या जातात किंवा जतन केल्या जात आहेत. त्यामुळे कागदपत्रे जटिल आणि जास्त संख्येचे जे कागदपत्र आहे हे कागदपत्र हाताळण्याच्या समस्या ज्या आहेत त्या समस्या तिथे दूर होत असतात. आता दुसरं जे आहे ते म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किंवा आधुनिक तंत्रज्ञान. तर
अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो वापर तिथे व्यवसायामध्ये किंवा भांडवल उभारणीच्या कार्यामध्ये तिथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो वापर होत असतो. आणि आपण बघितलं की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो वापर झाल्यामुळे प्रतिभूतींचं हस्तांतर म्हणा, त्याचं संक्रमण म्हणा किंवा खरेदी विक्री जे आहे ते खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा त्या प्रतिभूतीवरती जे काही लाभांश मिळणार आहे, व्याज मिळणार आहे, बोनस भाग, हक्क भाग किंवा इतर जे काही आहे, तर या सगळ्या बाबी ज्या आहे या खातेधारकाच्या खात्यावरती त्वरित जे आहे त्या त्वरित उपलब्ध होत होतात आणि तिथे इलेक्ट्रॉनिक पद्धतीमुळे त्या प्रतिभूती धारण केलेल्या आहे. मग त्यामुळे त्याचा मालक जो आहे तो मालक सहजरित्या तिथे शोधता येतोय. मग तिथे व्यापार जे आहे तो व्यापार वाढण्याची शक्यता जी आहे ती व्यापाराची शक्यता किंवा व्यापार जो आहे तो व्यापार वाढतो. आता समजा तो दस्तऐवज जो आहे तो दस्तऐवज जी प्रतिभूती आहे म्हणजे तो भाग जो आहे तर त्या भागावरती जर लाभांश द्यायचं ठरलं तर त्या व्यक्तीच्या रजिस्टर पत्त्यावरती त्याला ती नोटीस पाठवावी लागते, तर त्याच्यानंतर त्याला तो चेक उपलब्ध करून द्यावं लागतं. मग याच्यामध्ये दीर्घ कालावधी जो आहे तो दीर्घ कालावधी जातोय. मग तिथे जे आहे तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे साहजिकच काय होतं, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रतिभूती आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो वापर होतोय. त्यामुळे तात्काळ त्याच्या प्रतिभूतीवरती जे काही लाभ आहे ते लाभ तात्काळ त्याच्या खात्यावरती जे आहे ते खात्यावरती जात आहेत. म्हणजे तिथे त्याचे भाग जे आहे ते खात्यावरती असतात आणि त्या भागांचे फायदे जे आहे ते फायदे त्याला खात्यावरती तात्काळ जे आहे ते तात्काळ उपलब्ध होत असतात. त्यानंतर प्रमाणपत्राची हाताळणी व सांभाळणे यातून सुटका होत असते. आता प्रमाणपत्राची हाताळणी आणि सांभाळणे यातून सुटका होते. आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगते की ज्यावेळेस आपला 10वीचा रिझल्ट लागला आणि शाळेतून आपल्याला आपले ओरिजिनल डॉक्युमेंट्स ज्यावेळेस आपल्याला मिळालेले होते, आपल्याला प्रत्येक वेळी काय सूचना दिली जाते, तुझा दाखला व्यवस्थित सांभाळ, तुझं मार्कशीट व्यवस्थित सांभाळ. म्हणजे जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे किंवा जे कागदपत्र आहे ते कागदपत्र अत्यंत काळजीपूर्वक जे आहे ते काळजीपूर्वक हाताळणं आवश्यक आहे. आता इथे जे आहे तर भाग जे आहे तर भाग ही दृश्य स्वरूपात दिसणारी वस्तू नाही आहे, तर त्याच्याऐवजी काय भागांचा याच्या काय पुरावा, भाग खरेदी केली याचा पुरावा म्हणून काय दिलं जातं आहे, भाग प्रमाणपत्र हे दस्तऐवज जे आहे ते दस्तऐवज दिलं जातं. मग इथे जे आहे तर भाग जे आहे ते भाग जर तिथे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये किंवा भाग पेढीकडे जर ते भाग असतील तर अशा प्रकारचं भाग प्रमाणपत्र जे आहे ते भाग प्रमाणपत्र हाताळण्याचं किंवा सांभाळण्याची गरज जी आहे ती गरज संबंधित व्यक्तीला भासत नाही. त्याचप्रमाणे त्या भागांचं हस्तांतर करायचं असेल किंवा संक्रमण जर करायचं असेल तर तिथे त्या खात्यावरती तो व्यवहार जो आहे तो व्यवहार होत असतो. मग त्यामुळे तिथे भागांच्या हस्तांतरणाच्या वेळी, संक्रमणाच्या वेळीसुद्धा त्या कागदपत्राची हाताळणी जी आहे ती हाताळणी करावी लागत नाही. डायरेक्ट व्यवहार जो आहे तो व्यवहार त्या खात्यावरती व्यवहार होत असतो. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे खर्च आणि वेळेची बचत जी आहे ती वेळेची बचत. आता प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र सांभाळणं, हाताळणं यासाठी जर बघितलं गेलं तर खर्च जो आहे तो खर्च तिथे येत असतो. त्याचप्रमाणे वेळ जी आहे ती वेळसुद्धा त्याच्यामध्ये जात असते. परंतु इलेक्ट्रॉनिक स्वरूपात जर प्रतिभूती असेल तर खर्च आणि वेळेची बचत जी आहे ती बचत मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात. आता भाग जे आहे किंवा जी प्रतिभूती आहे त्याच्या व्यवहाराच्या नोंदी ज्या आहे त्या नोंदी करण्यावरती मोठ्या प्रमाणात खर्च जो आहे तो खर्च होतो. परंतु डिपॉझिटरी पद्धतीमध्ये असेल तर ते खर्च आणि श्रमाची बचत जी आहे ती बचत तिथे होत असते. स्टॅम्प ड्युटी भरावी लागत नाही, पोस्टाचा खर्च, कुरिअरचा खर्च, नोंदणीचा खर्च, त्याचं झेरॉक्स जी आहे ती झेरॉक्स काढण्याचा खर्च, त्याचप्रमाणे महत्त्वाची कागदपत्रे व्यवस्थित ठेवण्यासाठी वेगळ्या प्रकारचा खर्च जो आहे तो खर्च किंवा ते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लॉकर्समध्ये ठेवायचे असेल तर त्यावरचा खर्च जो आहे तो खर्च वाचतो. म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जर प्रतिभूती ठेवल्या तर वेळ आणि श्रमाची बचत जी आहे ती बचत होत असते, कारण व्यवहार जे आहे ते व्यवहार त्याच्या खात्यावरती होत आहेत आणि तो दस्तऐवज त्याला तिथे सांभाळून ठेवावं लागत नाही. मग भाग पेढी पद्धतीचं महत्त्व जे आहे ते महत्त्व आपल्याला थोडक्यात काय सांगता येईल की कागदविरहित प्रणाली आहे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो वापर होतोय आणि वेळ आणि खर्चाची बचत जी आहे ती खर्चाची बचत होते आणि प्रमाणपत्र जे आहे किंवा
जो प्रतिभूती जी आहे त्या प्रतिभूतीचे व्यवहार जे आहे ते व्यवहार सुलभ रीतीने होत आहेत आणि तिथे जे आहे तर ते तो संबंधित दस्तऐवज जो आहे तो दस्तऐवज तिथे सांभाळावा लागत नाही आहे. आता आपल्याला पुढे जे बघायचं आहे ते म्हणजे भागपेढी पद्धतीचे लाभ किंवा फायदे. आता भागपेढी पद्धतीचे लाभ किंवा फायदे बघत असताना आपण तिथे दोन प्रकारे विचार करणार आहोत. एक गुंतवणूकदाराच्या दृष्टीने काय फायदा होतोय आणि एक कंपनीच्या दृष्टीने. आता गुंतवणूकदार म्हणजे कोण, तर ज्याने कंपनीच्या प्रतिभूती म्हणजे काय, ही कन्सेप्ट आपली क्लिअर की प्रतिभूती म्हणजे काय, भाग, त्यानंतर कर्जरोखे, बंधपत्रे यांना काय म्हटलं जातं आहे, प्रतिभूती. मग ह्या प्रतिभूती ज्या व्यक्तींनी खरेदी केलेल्या आहे त्या व्यक्तीला काय म्हटलं जातं आहे, गुंतवणूकदार. मग ते गुंतवणूकदार जे आहे त्या गुंतवणूकदाराच्या दृष्टीने भागपेढी पद्धतीचे काय फायदे आहे ते आपल्याला बघायचे आणि दुसऱ्या भागामध्ये आपण कंपनीच्या दृष्टीने काय फायदे जे आहे त्या फायद्यांचा विचार जो आहे तो विचार आपल्याला तिथे करायचा आहे. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण गुंतवणूकदाराच्या दृष्टीने काय फायदे होत आहेत ते आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं जोखमीचे निर्मूलन. आता जोखमीचे निर्मूलन जे आहे ते जोखमीचे निर्मूलन होते. जोखीम म्हणजे आपण तिथं धोका अशा पद्धतीने तो शब्द जो आहे तो शब्द आपण विचारात घेतो. जोखीम म्हणजे धोका. तर तिथे जे आहे तर भौतिक स्वरूपामध्ये जे प्रमाणपत्र आहे तर त्या प्रमाणपत्राच्या बाबतीमध्ये विलंब होणे, ते प्रमाणपत्र गहाळ होणं, चोरीत जाणं, खराब होणे अशा वेगवेगळ्या शक्यता असतात. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या जोखमी किंवा असे अनेक प्रकारचे धोके जे आहे ते धोके असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग हे बघा, आता कोणताही दस्तऐवज आपण विचारात घेतला की कागदी स्वरूपामध्ये तो दस्तऐवज आहे. मग त्या दस्तऐवजाच्या बाबतीमध्ये ह्या गोष्टी ज्या आहे त्या गोष्टी आल्यास की तो मिळण्यास विलंब होईल किंवा तो गहाळ झाला किंवा चोरीस गेला किंवा हाताळणी जी आहे ती हाताळणी करत असताना खराब झाला. मग अशा प्रकारच्या जोखमी ज्या आहेत त्या जोखमी असतात. मग इथे जे आहे हेच जर भागपेढी स्वरूपात किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये जर प्रतिभूती ठेवला तर ह्या सगळ्या जोखमी ज्या आहेत त्या जोखमी तिथे त्यांचं निर्मूलन किंवा त्या जोखमींचा सामना जो आहे तो सामना करावा लागत नाही. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे सुरक्षितता. आता सुरक्षिततेचा जर विचार केला गेला तर भांडवल बाजारातील प्रतिभूती हाताळणी करण्याचा हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. भांडवल बाजारातील प्रतिभूती हाताळण्याचा सर्वात सुरक्षित मार्ग म्हणजे कोणता, डिपॉझिटी. कारण संपूर्ण पद्धती डिपॉझिटी कायद्याअंतर्गत कार्य करते आणि सेबीद्वारे परीक्षण केले जाते. उदाहरणार्थ गुंतवणूकदार त्याचे खाते फ्रीज मोडमध्ये ठेवण्याची सूचना डिपॉझिटी पार्टिसिपंटला देऊन अनपेक्षित जमा प्रतिभूतींच्या नावे टाळू शकतो. आता इथे जे आहे तर भागपेढी पद्धती जी आहे तर इथे जे आहे तर भारतामध्ये डिपॉझिटीचा कायदा 1996मध्ये जो आहे तो 96मध्ये भारतामध्ये आलेला आहे आणि या तरतुदीनुसार तिथे डिपॉझिटीचं कार्य जे आहे ते कार्य तिथं केलं जातं. मग गुंतवणूकदार ज्याप्रमाणे सूचना देतोय त्याप्रमाणे त्याच्या खात्याचे व्यवहार होत आहेत. त्यामुळे सुरक्षितता जी आहे ही सुरक्षितता तिथे प्राप्त होते. त्यानंतर सोपे भाग हस्तांतर. आपण बघितलं की भाग हस्तांतरण जे आहे त्या हस्तांतरणासाठी काय प्रक्रिया असते, कशा पद्धतीने असते ते आपण बघितले. परंतु तेच भाग जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असेल तर काय होतं आहे, तर हस्तांतर अर्ज भरणे व सादर करणं आवश्यक नसतं. तसंच भौतिक स्वरूपात भाग हस्तांतरणावर असलेले मुद्रांक शुल्क लागू होत नाही आणि हस्तांतरणाची प्रक्रिया कमी याच्यामध्ये जी आहे ती कमी याच्यामध्ये होत असते आणि प्रतिभूती व रोख रक्कम अनावश्यकपणे अधिक काळ गुंतवणूक जी आहे ती गुंतून राहत नाही. म्हणजे भागांचा व्यवहार जो आहे तो व्यवहार अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने होतो आहे. त्याच्यासाठी अर्ज करावा लागत नाही, मुद्रांक शुल्क द्यावं लागत नाही, जी कायद्यातील प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण करावी लागत नाही. फक्त तिथे त्या प्रकारच्या सूचना देऊन भागांच्या देवाणघेवाणीचे व्यवहार जे आहे ते व्यवहार तिथे होत असतात. त्यानंतर खात्यावरील अद्ययावत माहिती व सूचना. गुंतवणूकदारास डीपीद्वारे तसेच डिपॉझिटीद्वारे धारण केलेल्या प्रतिभूतींची आणि व्यवहाराच्या स्थितीची माहिती जी आहे ती माहिती दिली जाते. जो गुंतवणूकदार जो आहे त्या गुंतवणूकदाराला डिपॉझिटी पार्टिसिपंटद्वारे आणि डिपॉझिटीद्वारे, त्या डिपॉझिटी पार्टिसिपंट आणि डिपॉझिटी या संकल्पना आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आता फक्त एवढं लक्षात घ्या की गुंतवणूकदाराला त्याच्या प्रतिभूतीच्या
प्रतिभूती जी आहे त्याचे जे भाग आहे किंवा बंधपत्र आहे किंवा कर्जरोखे आहे याची माहिती जी आहे ती अद्ययावत माहिती त्याला वेळोवेळी दिली जाते आणि त्याचप्रमाणे त्याच्या व्यवहाराची माहिती जी आहे ती माहिती देखील त्याला दिली जात असते. त्यानंतर डीमॅट प्रतिभूती जी आहे तर आपल्याला ज्यावेळेस कर्ज घ्यावं लागतं आहे तर कर्जाला आपल्याला काय द्यावं लागतं आहे, तिथं महत्त्वाचं तारण जे आहे ते तारण द्यावं लागत असतं. जर ह्या प्रतिभूतींचा विचार जर केला गेला तर ह्या प्रतिभूती आपली मालमत्ता असतात, त्यामुळे साहजिकच ह्या मालमत्ता तारण म्हणून देता येतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं डीमॅट स्वरूपात जर त्या प्रतिभूती असेल तर बँका आणि वित्तीय संस्था अग्रक्रमाने त्या प्रतिभूती ज्या आहेत त्या प्रतिभूती तारण म्हणून तिथे जे आहे ते देत असतात आणि व्याज आकारणीचा दर देखील कमी असतो. आणि इथे जे आहे डीमॅट स्वरूपामध्ये ते डीमॅट स्वरूपात प्रतिभूती आहे, त्यामुळे व्याज जे आहे तिथे तारण जे आहे ते तारण म्हणून ठेवता येतं आणि जे कर्ज घेतलं गेलेलं आहे त्या कर्जाचा व्याजाचा दर जो आहे तो दर देखील तिथे कमी असल्याचं आपल्याला दिसून येतं. आता पुढचं जे आहे ते म्हणजे संच खरेदीची आवश्यकता जी आहे ती संच खरेदीची आवश्यकता तिथे नसते, तर भाग पैडी पद्धतीत सम आणि व्यस्त संच स्वरूपात भाग धारण करण्याची पद्धत अवलंबली जात नाही, ती पद्धत नष्ट केली जाते. म्हणजे समस्वरूपामध्ये म्हणजे दोन भाग समस्वरूपामध्ये भाग जे आहे ते भाग तिथे घेणं व्यस्त संच म्हणजे सम आणि व्यस्त संच याच्यामध्ये जे भाग जे आहे लॉट स्वरूपामध्ये लॉट जो आहे त्या लॉटमध्ये भाग जे आहे ते भाग खरेदी आपण जे भौतिक स्वरूपामध्ये भाग खरेदी करतो की त्यामध्ये काय करावं लागतं, लॉट स्वरूपात संच स्वरूपात भाग खरेदी करावं लागतं. परंतु डिपॉझिटीमध्ये असे संच स्वरूपामध्ये भाग जे आहे ते भाग खरेदी करावे लागत नाही, त्यामुळे तिथे ती पद्धत जी आहे ती पद्धत नष्ट होते. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे नामनिदर्शन सुविधा जी आहे ती नामनिदर्शन सुविधा. तर वैयक्तिक गुंतवणूकदार नामनिदर्शन सुविधेचा लाभ घेऊ शकतात, त्यामुळे गुंतवणूकदाराचा मृत्यू झाल्यास वारस नोंद प्रक्रिया जी आहे ती वारस नोंद प्रक्रिया सुलभरित्या जी आहे ती सुलभरित्या वारस नोंद प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया होऊ शकते. आणि स्वचलित जमानावं तर प्रतिभूतीवर परिणाम करणाऱ्या कंपनीने केलेल्या बदलाच्या कृतीच्या बाबतीत गुंतवणूकदाराचे खाते आपोआप जमा नावे केले जाते, यालाच व्यावसायिक कृती म्हणतात. कॉर्पोरेट ॲक्शनची काही उदाहरणं लाभांश वाटप, बोनस भाग वाटप, हक्क भाग वाटप, मुदतपूर्वीच कर्जरोख्यांची परतफेड, विलिनीकरण आणि अधिग्रहण इत्यादी. मग तिथे जे आहे तर त्या भागधारक ज्याच्या नावावरती प्रतिभूती आहे तर त्याला कंपनीकडून जे काही फायदे मिळत आहेत तर ते जे आहे ते त्याच्या नावावरती आपोआप जे आहे ते आपोआप तिथे जमा होत असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपल्याला गुंतवणूकदाराच्या दृष्टीने काय फायदे होत आहेत ते आपल्याला इथे सांगता येतील. आता इथे जे आहे तर भाग पेढी पद्धतीचे लाभ आणि फायदे आता आपल्याला कोणाच्या दृष्टीने बघायचे आहे, कंपनीच्या दृष्टीने आपल्याला फायदे आणि लाभ काय होत आहेत त्याचा विचार जो आहे तो आपल्याला बघायचा आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं जे आहे अद्ययावत माहिती, तर कंपनीचे जे गुंतवणूकदार आहेत त्यांच्याविषयीची अद्ययावत माहिती डिपॉझिटरीद्वारे कंपनीला तात्काळ उपलब्ध होत असते. त्यानंतर कंपनीच्या खर्च आणि श्रम याची बचत, तर नवीन प्रतिभूतीचं वाटप करणं, बोनस भागांचं वाटप, भागांचं हस्तांतर, भागांचं संक्रमण, भागांची वेळोवेळी प्रमाणपत्र जे आहे ते प्रमाणपत्र देण्यासाठी त्याचं मुद्रणीकरण करावं लागतं, त्याची छपाई, त्याचा खर्च जो आहे तो खर्च, याची बचत जी आहे ती बचत होत असते. आणि उत्तम गुंतवणूकदार व कंपनी नातेसंबंध, कंपनी संबंधी प्रमाणपत्र गहाळ झाल्यामुळे स्वाक्षरीत फरक पडल्यामुळे येणाऱ्या तक्रारी व विनंती निवारणामध्ये वेळ जो आहे तो वाचतो आणि गुंतवणूकदाराशी अधिक चांगले संप्रेषण होऊन कंपनीची पत वाढते. आता उत्तम गुंतवणूकदार आणि कंपनी, एक प्रकारे तिथे कंपनीचं नातं जे आहे ते नातं गुंतवणूकदाराबरोबर चांगलं तयार होतं आहे, कारण तिथे जे आहे तर ते भागांच्या बाबतीमध्ये जे आहे तर एखादं प्रमाणपत्र गहाळ झालं, स्वाक्षरीत फरक पडला किंवा त्यामुळे ती तक्रार, विनंती किंवा एखादं प्रतिभूती गहाळ झाली ती त्याला उपलब्ध करून देणे किंवा त्याच्या भागांवरती जे भाग जे आहे किंवा त्याच्या प्रतिभूतीवरती जे काही लाभ मिळत आहेत ते लाभ कोणाला विलंबाने मिळणे किंवा कोणाला न मिळणे, अशा ज्या तक्रारी आहे या तक्रारी ज्या आहे या तक्रारी बंद होतात आणि त्यामुळे साहजिकच कंपनीचे गुंतवणूकदार आणि कंपनीमध्ये चांगल्या प्रकारचं नातं जे आहे ते नातं तयार होत असतं. आणि शेवटचं जे आहे ते म्हणजे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक. आता आंतरराष्ट्रीय गुंतवणूक
चांगल्या आणि जलद सेवा देऊन परदेशी गुंतवणूक आकर्षित करता येते. आता चांगली जे आहे तर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने रोख्यांचे जलद हस्तांतर, व्यवहाराची त्वरित पूर्तता, त्यानंतर जे धोके आहे त्या धोक्यांपासून सुरक्षितता जी आहे ती सुरक्षितता, अशा प्रकारे चांगल्या बाबी ज्या आहेत त्या चांगल्या बाबी निर्माण होतात. त्यामुळे साहजिकच परकीय गुंतवणूकदार आकर्षित होतात आणि ते भारतीय कंपन्यांच्या प्रतिभूतींमध्ये गुंतवणूक तयार होतात आणि साहजिकच परकीय भांडवल जे आहे ते परकीय भांडवल तिथे उपलब्ध होत असतं. मग अशा प्रकारे आपण भागपेढी पद्धतीचे महत्त्व आणि भागपेढी पद्धतीचे लाभ आणि फायदे जे आहे ते फायदे विचारात घेतलेले आहे. पुढच्या लेक्चरला आपल्याला भागपेढी पद्धतीचे घटक जे आहेत ते घटक आणि भागपेढी संबंधित ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांचा विचार आपल्याला करायचा आहे.